जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीज यांच्या देहदान व अवयवदान या कार्याची दखल घेऊन वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्या वतीनं आज त्यांना गौरवण्यात आलं। हा गौरव जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानचे श्री मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर यांना वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचे नेताजी पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। नरेंद्र महाराज संस्थान नाणीज यांच्या देहदान व अवयवदान या उपक्रमाचा आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रमाणावर फायदा झाला आहे। तसेच एका व्यक्तीच्या देहदानामुळे व अवयवदानामुळे जवळपास 8 व्यक्तींचे प्राण आपण वाचवू शकतो, असे वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक संतोष कुमार भिसे यांनी बोलताना सांगितले। सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर, जिल्हा निरीक्षक दीपक तावडे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मोरे तसेच डेरवण महाविद्यालयाचे प्रमुख नेताजी पाटील तसेच सर्व प्राध्यापक वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते। नमस्कार। वालावलकर वैद्यकीय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे 7 एप्रिल ते 13 एप्रिलच्या दरम्यान देहदान आणि अवयवदान ह्याबद्दल जनजागृती अभियान राबवण्यात आलं आणि या जनजागृती अभियाना अंतर्गत दिनांक 13 एप्रिल रोजी ज्या संस्था किंवा ज्या व्यक्तींनी देहदान केलेलं आहे अशा व्यक्तींच्या नातलगांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि ज्या संस्था आहेत त्यापैकी एक संस्था आहे जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्था नाणीज। यांचं फार मोठं योगदान आहे, संस्थेला पण योगदान आहे आणि समाजासाठी पण त्यांनी भरपूर काम केलेलं आहे। तर नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची संस्था तसेच सह्याद्री निसर्गमित्र चिपळूण आणि स्वयंपूर्तता फाउंडेशन ह्या संस्थांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या ह्या समाज उपयोगी कार्याबद्दल त्यांचं जे कंट्रीब्युशन आहे त्याच्याबद्दल त्यांना गौरवान्वित केलेलं त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। आणि ह्याच्या मागचा उद्देश हा होता की देहदान आणि अवयवदान ह्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।